डोंबिवली स्टेशनलगत स्वस्त दरात पे आणि पार्क व्हावी याकरिता केलेल्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे पक्षाला यश। कल्याण डोंबिवली क्षेत्रातून लाखो प्रमाणात शहराकडे चाकरमान्यांची वाताहत असते। आपल्या पोट्यापाण्याची खळगी भरण्यासाठी अनेक लोक शहरातून मुंबईकडे कामाला जात असतात। यावेळेस घरापासून स्टेशन अंतरावर ते आपल्या दुचाकीने प्रवास करीत असताना दुचाकी पार्किंग कुठे करायची असा अनेक वेळा प्रश्न भेडसावत होता। त्यातच वाहतूक शाखेतर्फे या वाहनांवर कारवाई व्हायची। याकरता वारंवार शिवसेना ठाकरे पक्षाकडे तक्रारी आल्या होत्या। याकरता रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन सुद्धा त्यावर काही ठोस उपाय होत नव्हते। म्हणून जिल्हाप्रमुख शहर प्रमुख यांच्यामार्फत अनेक वेळा आंदोलन करण्यात आले। त्याचबरोबर जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने टेंडर काढून एका खाजगी ठेकेदाराला कंत्राट दिले आहे। नागरिकांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे आभार मानले आहेत। ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट। तर आज आम्हा सर्व शिवसैनिकांना आनंद झालेला आहे, कारण गेले 3 वर्षापासून या परिसरामध्ये खास करून डोंबिवली पश्चिमकडे नागरिकांना नाहक त्रास सहन होत होता। नागरिकांच्या वारंवार आमच्याकडे कंप्लेंट्स येत होत्या की बाबा हे पार्किंग लवकर सुरू करा म्हणून। त्यासाठी वारंवार आम्ही स्टेशन मास्टरला अनऑफिशियली भेटून आलो, परंतु आम्हाला काही रिस्पॉन्स मिळालेला नाही। परंतु जेव्हा आम्हाला असं कळालं की असं अनऑफिशियली सांगून काही होणार नाही, तर आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यानंतर त्यांनी कुठेतरी ऍक्शन घेतली, परंतु काही निष्पन्न होत नव्हता। त्यानंतर मग आम्ही एक आंदोलन छेडलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या विषयाला कलाटणी मिळाली। त्यानंतर प्रशासन रेल्वे प्रशासन जागे झाले आणि लवकरच त्यांनी टेंडरिंग काढून आज या शेळी एका DS एंटरप्राइजेस या संस्थेला हे टेंडर दिलेलं आहे। मी आजच्या क्षणी एवढंच सांगेल, DS एंटरप्राइजेसचे जे मालक असतील त्यांनी व्यवस्थित नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी, अन्यथा आम्हाला परत त्याच्यावर ऍक्शन घ्यावं लागेल। खरं तर आजच्या या घडीला सर्व डोंबिवलीकरांनी एवढंच सांगेल की तुमच्या काही समस्या असो उद्धव बाळासाहेब ठाकरे या शहर शाखेत आणून द्याव्या, किंवा आमच्या विभागामध्ये शाखा आहेत त्या शाखेमध्ये आमचे पदाधिकारी त्यांच्याशी बोलून या विषयावर चर्चा करावी। नागरिकांना ते रोजचे सकाळपासून मुंबईला जातात, काम करतात, त्यांना अक्षरशः नाहक त्रास होत होता की आपली बाईक आपलं वाहन कुठे लावायचं, त्या वाहनाची सुरक्षा नव्हती आणि काही ठिकाणी बाईक चोरीला जाण्याचे पण भरपूर प्रकार घडलेले होते। आता त्यांची बाईक किंवा कोणतेही वाहन असेल ते आता सुरक्षा भले त्यांच्याकडनं जे काही शुल्क आकारण्यात येणार आहे, पण त्यांना एक समाधान आहे की सकाळपासून मी गेलेलो आहे, माझं वाहन आहे ते पूर्ण सुरक्षित मध्ये मी ठेवलेलं आहे। आणि त्याच्यासाठी गेली 3 वर्ष झाले शहर प्रमुखांच्या माध्यमातून, आमच्या शहर शाखेच्या माध्यमातून, जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून सतत आम्ही पाठपुरावा रेल्वेशी करत होतो। पत्राद्वारे पाठपुरावा केल्याने आम्हाला मन समाधानकारक असे उत्तर न भेटल्यामुळे शिवसेनेने तीव्र असा आंदोलन 2 वेळा आम्ही हे आंदोलन घडवलं। आंदोलन घडून शासनाला आणि प्रशासनाला रेल्वेच्या जागृत केलं की बाबा खरंच की आमच्याकडे ज्या लिस्ट येत होत्या, लोकांचे लेटर येत होते शहर शाखेमध्ये, ते आम्ही त्यांना दाखवण्यात आले की बाबा एवढ्या लोकांना हा त्रास होत आहे आणि तुम्ही काही करून सकाळी जी पब्लिक बॉम्बेला मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाते त्यांच्या सोयीसाठी ही पार्किंग घडवणं गरजेचं आहे। तेव्हा त्यांनी त्याची दखल घेऊन टेंडर सिस्टीमने टेंडर काढून तो टेंडर पास करून DNS कोणत्या एंटरप्राइजेसच्या कुठल्या संस्थेला दिलेली आहे आणि त्यांनी पण लोकांना गैरसोय न करून आता पावसा पाण्याचे दिवस आलेले आहेत, त्यांच्या गाड्यांचं संरक्षण कसं होईल, त्यांच्या गाड्या सुरक्षित कशा राहतील याची दखल घेणं गरजेचं आहे। आणि नेहमीच सामान्य माणसासाठी आपली शिवसेना ही आंदोलन घडून त्यांच्यासाठी जागृत राहील। कधी काही असेल तर शहर शाखेसाठी संपर्क साधावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।